स्तोत्रसंहिता 84. देवाच्या निवासस्थानी तळमळ. मुख्य गवयासाठी गित्ती चालीवर गवयाचे कोहर पुत्राचे स्तोत्र. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. उत्कंठा लागली असून तो जुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला आरशाने आरोळी मारत आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्याजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिल्लांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांनी केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. आगोटीचा पाऊसही त्यांची आबादनी करतो. ते अधिक अधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घरात द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य आहे. परमेश्वर करो वाचन वचन आशीर्वादित हो. आमेन. जुन्या करारामधून यहोशवा या पुस्तकातून 118 6 ते 23. यहोशवा 21 43 ते 45. यहोशवा 21 43 ते 45 वचने. इस्रायल लोक देशाचा ताबा घेतात. इस्रायल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती, तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले. परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते, त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही. परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यातली एकही निष्फळ झाली नाही. त्या सर्व सिद्धीस गेल्या. आमेन. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि आजचे जे पत्र आहे ते कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि 1 ते 15 आपल्यासाठी अंकल वाचतील. कलसेकरास 3 पत्र 3 अध्याय 1 ते 15 पण ऐकूया. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थान होण्याचे परिणाम. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगलपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा. त्यामुळे आज्ञा बोलणाऱ्या मुलावर देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनामध्ये जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवागाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृती सह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. यात हेलनी व यहुदी,
सुनता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुती, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गारणे असल्यास आपसात क्षमा करा, कारण प्रभूने तुम्हाला क्षमा केली आहे. तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती ती ह्या सर्वावर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञता असा ख्रिस्ताचे कृतज्ञ असा. देवा वाचली सर्व वचनं आपण सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान करो, आता आणि सुद्धा सर्व काळ असो. आमेन. आपण यावेळेस उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे जे शुभवर्तमान आहे ते योहानकृत शुभवर्तमान याचा 4वा अध्याय 1 ते 4 आपल्यासाठी बाळासाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान निवडलेलं आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आहे आणि 1 ते 4 या वचनांमध्ये आजचं शुभवर्तमान आहे. बापाकडे जाण्याचा मार्ग. तुमचे अंतःकरण घाबरू नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या बापाच्या घरात पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आणि मी कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक आहे, तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात, त्याचा आभार मानू. आजचा सुंदर असा दिवस देवानं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोडला आहे, नाही का? आणि आपल्यावर त्याची कृपा आहे म्हणून आपण आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये एकत्र जमलेलो आहोत. त्याची स्तुती आणि आराधना आपण करत आहोत. मला आठवतं मागं मी असं म्हटलं होतं की आज अनेक लोक या जगामध्ये हरवून गेलेले आहेत. अनेकांनी जगाचा निरोप घेतलेला आहे आणि आज परमेश्वरानं आपल्या प्रत्येकावर कृपा केली, नवीन श्वास दिला. त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे किती आभार मानले पाहिजेत. अजूनही काही जागा रिकाम्या आहेत बरं, पण मला आनंद या गोष्टीचा वाटतो की मागं मी आलो होतो मागच्या मला वाटतं 27 तारखेला एप्रिलच्या, आणि त्यावेळेस आत्ताचे जे सभासद आहेत त्यापेक्षा खूप कमी संख्या होती. पण असो, परमेश्वरानं कधी संख्येला महत्त्व दिलं नाही. ज्यांना परमेश्वर प्रेरित करतो ते देवाच्या मंदिरामध्ये त्याची भेट घेण्याकरता येतात, कारण हा दिवस देवानं मुकरर केलेला दिवस आहे. त्याच्या भेटी करता त्यांना हक्कानं मागून घेतलेला दिवस आहे. आणि शाबातवार जर आम्ही म्हणतो, प्रभुवार जर आम्ही म्हणतो, तर आम्ही देवासाठीचा जो वेळ ठरवलेला आहे तो देवाचा वेळ देवाला दिलाच पाहिजे. आणि म्हणून आज आपण सर्वजण आशीर्वादित आहात हे निश्चित जाणा, कारण आज आपण देवाच्या चरणापाशी आहोत. आम्ही परमेश्वराची स्तुती आणि आराधना करत आहोत. मी देवाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा त्याचं वचन घेऊन मला त्यानं तुमच्यामध्ये पाठवलेलं, या मंडळीमध्ये पाठवलेलं आहे. मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे आदरणीय पाळक साहेब, त्यानंतर संपूर्ण पास्टोरेट कमिटी, ऑफिस बेरर्स,
तरुण संघ, महिला मंडळ, शाबात शाळा, संपूर्ण कॉन्ग्रिगेशन, मी आपले मनापासून आभार मानतो की देवाच्या वचनाच्या सेवेकरता आपण मला इथं बोलावलं. आज परमेश्वर माझ्या सहित आपल्या प्रत्येकाशी काय बोलणार आहे, तो आम्हाला काय शिकवणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि वचनाकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न मी विचारतो. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं हे अपेक्षित आहे. माग ज्या शास्त्रपाठातून आपण परमेश्वराचं वचन ऐकलं होतं, ती घटना, तो शास्त्रपाठ आपल्याला आठवतो का? जे कोणी त्या दिवशी हजर होते, माहिती आपल्याला. फार सोपं उत्तर आहे खरं तर. थोडंसं रिकॉल करणं गरजेचं आहे. राहाब, प्रेज गॉड. कुणाबद्दल बघितलं होतं आपण? राहाब वेश्येबद्दल बघितलं होतं. काय पाहिलं होतं आपण? आज त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. आणि मी खूप जाणीवपूर्वक किरमिजी सुताचा दोर आपण बघितला होता. किरमिजी सुताचा दोर हा कशाचं प्रतीक आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक. किरमिजी रंग जो आहे तो ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि त्या राहाब वेश्येनं ख्रिस्ताच्या रक्ताचा स्वीकार केला आणि त्याचं प्रतिफळ तिला काय मिळालेलं आहे? तर याकोबाच्या पुस्तकामध्ये आपण नवीन करारामध्ये पाहतो की तिला नीतिमत्व असं ते गणण्यात आलेलं आहे. तिनं तिचं पूर्वायुष्याचं जीवन, तिचं पूर्वायुष्य संपूर्ण सोडून दिलेलं आहे. तिनं पाठीमागच्या जीवनाकडं, तिच्या आयुष्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं, यू टर्न घेतला. आणि तिनं काय केलं? तिनं देवाच्या सेवकांचा आणि देवाच्या लोकांचा काय केलेला आहे? जीव वाचवलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे. आणि त्या मदतीच्या बदल्यात परमेश्वरानं तिला जो आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुळामध्ये तिचं नाव आलेलं आहे. हा किती मोठा आशीर्वाद त्या राहाबला मिळालेला आहे. एक वेश्या आहे, परंतु देवानं तिच्या विश्वासामुळं, तिनं जो विश्वास जिवंत देवावर दाखवला होता, तिनं फक्त ऐकलं होतं की असा कुणीतरी एक जिवंत देव आहे की ज्यानं या इस्रायली लोकांना तांबड्या समुद्रामधून पार आणलेला आहे. जो देव त्यांच्या वतीनं त्यांच्याकरता लढत आहे, त्या देवाबद्दल तिनं ऐकलं. ती मूर्तीपूजक होती, परंतु ऐकलेल्या गोष्टींवरती तिनं विश्वास ठेवला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगत असताना 5-6 पिढ्यांचं ख्रिस्ती म्हणून जीवन जगतो खरं, परंतु आम्ही अजूनही प्रचिती आल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये संकट येतात, आजारपण येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात, उलाढाली घडतात. आणि अशा वेळी आम्ही प्रार्थना करतो, उत्तरं मिळत नाही, आमचा विश्वास डळमळतो. प्रियानो, विश्वास डळमळू देऊ नका, कारण त्या विश्वासाच्या जोरावरच राहाबेनं तारण प्राप्त करून घेतलेला आहे आणि त्याला तो सर्वात महान आणि मोठा आशीर्वाद तिला प्राप्त झाला. आता त्याच्या पुढची जी घटना आहे ती आपण पाहणार आहोत. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा बापा, तुझ्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत असताना आम्हाला सहाय्य कर. जगातले, संसारातले विचार काढून टाक आणि परमेश्वरा, तुझं वचन ग्रहण करण्याकरता आम्हाला शक्ती, सामर्थ्य, धैर्य दे. प्रभू, त्या वचनाप्रमाणे वागणारा अंतःकरण दे, अशा आम्ही तुला प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा, आमेन. त्या राहाबेनं दोन्ही हेरांना सांगितलं होतं की तुम्ही डोंगराकडे पळून जा. तुम्ही काय करा? डोंगराकडे पळून जा आणि तिथं 3 दिवस लपून राहा. आणि मग तिच्या सांगण्यावरून हे दोन्ही हेर डोंगराच्या दिशेनं पश्चिमेला पळून जातात. 3 दिवस तिथे लपून राहतात आणि 3 दिवसानंतर ते पुन्हा आपल्या छावणीमध्ये जातात. आणि छावणीमध्ये गेल्यानंतर आता पुढे काय घडणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं यहोशवाचा ग्रंथ 2 अध्याय 24वे वचन. तिथं असं म्हटलंय, आणि त्यांनी यहोशवाला म्हटले, यहोवाने सर्व देश आमच्या हाती खचित दिला आहे. आणखी देशातले राहणारे सारे लोक आमच्या पुढे गळून जात आहेत. काय वर्तमान त्यांनी आणलं की ज्या यरीहो नगराचा आम्ही
भेद काढण्याकरता गेलो होतो, ज्या येरिओ नगराकरता तू आम्हाला पाठवलं होतंस, आम्ही तिथे जाऊन आलो आणि त्या नगरामधले सगळे लोक गलित गात्र झालेले आहेत. आपल्या परमेश्वरानं आपल्यासाठी केलेल्या कृत्यांमुळं, ज्या देवानं आम्हाला त्या मिस्रामधून सोडवून आणलेलं आहे, त्या परमेश्वरामुळं त्या नगरामधले सर्व लोक गलित गात्र झालेले आहेत. आणि तो देश परमेश्वरानं खचित आमच्या हाती दिलेला आहे. खचित म्हणजे काय? निश्चित, कन्फर्म. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी तुला खचित खचित सांगतो. ख्रिस्तानं ज्या ज्या ठिकाणी खचित हा शब्द वापरलेला आहे, त्याचा अर्थ हा आहे की ते कन्फर्म आहे, ते झालेलं आहे. आणि त्याप्रमाणे हे दोन्हीही हेर या यहोशवाकडे आल्यानंतर त्याला सांगत आहेत की तो देश परमेश्वरानं निश्चित अर्थानं आपल्या हाती दिलेला आहे. आता तो देश आपल्याला घ्यायला जायचा आहे. आणि आता यहोशवाचा ग्रंथ अध्याय 3 पासून आपण पुढे या घटना पाहणार आहोत. 3 ते 5 या अध्यायामध्ये आपल्याला या छावणीमधून फिरून लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, काही सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आता आपल्याला पलीकडे जायचंय, परंतु जात असताना कोश ज्यावेळेस वाहिला जाईल, ज्यावेळेस लेवी कोश घेऊन पुढे चालतील, तेव्हा त्या कोशामध्ये आणि तुमच्यामध्ये 2000 हातांचं अंतर तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही त्याच्या जवळ जाऊ नका, यासाठी की ज्या वाटेनं तुम्हाला चालायचंय, ज्या वाटेने तुम्हाला चालायचं आहे ती तुम्हाला कळावी. कशासाठी 2000 हातांचं अंतर ठेवायचं आहे? कारण तुम्हाला ज्या वाटेनं जायचं आहे ती वाट अजून तुम्हाला माहिती नाही, आपल्या कुणालाच ती वाट माहिती नाही. आणि म्हणून तो कोश तुमचा मार्गदर्शक होणार आहे, तुमचा डायरेक्टर होणार आहे, तुमचा दिशादर्शक होणार आहे. त्या कोशाच्या पाठीमागं तुम्हाला जायचंय, पण कोशाच्या जवळ तुम्हाला जायचं नाही. कोशाच्या जवळ का जायचं नाही? कारण त्या कोशाचा अपमान तुम्हाला करायचा नाही. त्या कोशामध्ये असणारी जी पवित्रता आहे, जी शुद्धता आहे, ती राखलीच गेली पाहिजे. जर कोणी जवळ गेलं तर निश्चित अर्थानं मृत्यू हा ठरलेला आहे. आणि म्हणून कोशाच्या जवळ कुणीही जाऊ नका.
2000 हातांचं अंतर ठेवायचंय. तुमची दृष्टी मात्र त्या कोशावरती राहिली पाहिजे. तुमची दृष्टी त्या कोशावरती राहिली पाहिजे. प्रियानो, विचार करा, 2000 हातांचं अंतर आणि हे सर्व इस्रायली लोक, त्यांनी कोणताही विचार केला नाही. ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी तंतोतंत त्या सूचना पाळलेल्या आहेत. इतक्या लांब तो कोश गेल्यानंतरही आम्हाला एखाद्या ऑब्जेक्टवरती, एखाद्या गोष्टीवरती आम्हाला लक्ष केंद्रित करणं, दृष्टी लावणं हे अवघड होतं. एका ठराविक अंतरापर्यंत आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी गोष्टी पाहू शकतो. ज्यांना चष्मा आहे ते त्याच्यापेक्षा कदाचित अजून काही अंतरापर्यंत पाहू शकतील. परंतु आमची दृष्टी कितीही चांगली असू द्या, इतक्या लांब अंतरावरचं आम्हाला दिसणं अशक्य आहे. पण परमेश्वरानं ह्या गोष्टी त्यांना करायला सांगितले. यातून आज तुम्हाला आणि मला काय बोध होतो? 2000 हातांचं अंतर जर ठेवायचं आहे आणि त्या कोशावरती दृष्टी ठेवायची आहे, याचा अर्थ असा आहे की आमच्या मनातील, आमच्या विचारातील सर्व जे जगिक विचार आहेत, आमच्या बुद्धीमध्ये जे सर्व जगिक विचार आहेत ते आम्हाला काढून टाकायचं आहे. आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आम्हाला आमचं लक्ष पूर्णपणे केंद्रित करायचं आहे. हा बोध आम्हाला या घटनेमधून प्राप्त होतो. आणि मग हे लक्ष आम्हाला कुठं केंद्रित करायचं आहे? तर देवाच्या वचनावरती आम्हाला आमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या कोशावरती नजर ठेवायची आहे. तुमची दृष्टी इतरत्र जाता कामा नये. ह्याचा अर्थ असा आहे की आम्हाला देखील परमेश्वराकडे आमचं लक्ष लावायचं आहे. त्याच्या वचनांकडे आमचं लक्ष आम्हाला लावायचं आहे. आमची दृष्टी इतरत्र भरकटता कामा नये. आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी त्या कोशावरती त्यांची दृष्टी खिळवून ठेवलेली आहे. आणि ज्याप्रमाणे तो कोश त्यांचा मार्गदर्शक होत होता त्याप्रमाणे त्या वाटेनं ते जात होते. कारण ती वाट त्यांना माहिती नव्हती. काय आहे त्या वाटेमध्ये अडखळणं माहिती नव्हतं. आणि म्हणून पूर्ण विश्वास ठेवून त्यांना त्या कोशाच्या पाठीमागं जायचं होतं. त्या कोशाला त्यांना फॉलो करायचं होतं. आणि त्यांनी ते केलेलं आहे. आणि मग त्यांनी तो कोश, ज्या वेळेस त्या कोशाच्या पाठीमागं ते आलेले आहेत. प्रियांनो, आता अजून तिथं काय घडलेलं आहे पहा. कोशावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि 3 दिवसानंतर या यहोशवानं एक गोष्ट या इस्रायल लोकांना सांगितलेली आहे. आता दुसऱ्या दिवशी त्यांना यार्देन नदी पार करून या यरीहो शहराच्या सीमेवरती जायचं आहे. आणि मग आता स्वतः यहोशवा, त्यांचा नेता, संपूर्ण छावणीमध्ये फिरत आहे. आणि त्यानं एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. पुढे 5व्या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे. काय म्हटले पहा त्यानं. आणि यहोशवाने लोकांना म्हटले, तुम्ही आपणाला शुद्ध करा. तुम्ही आपणाला शुद्ध करा, कारण उद्या यहोवा तुमच्यामध्ये चमत्कार करणार आहे. आमेन. कारण यहोवा तुमच्यामध्ये उद्या चमत्कार करणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला शुद्ध करणार नाही तोपर्यंत चमत्कार होणार नाही. आज आम्ही चमत्कारांची अपेक्षा करतो. आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींसाठी परमेश्वरानं आमच्या करता कार्य करावं. आमचे प्रॉब्लेम्स परमेश्वरानं सॉल्व्ह करावेत. आमच्या अडीअडचणी दूर कराव्यात. आमचे आजार दूर करावेत. हे आम्ही देवाकडून अपेक्षा करतो. पण प्रियानो, होतं काय माहितीये का? या वचनाप्रमाणे आम्ही करत नाही. आम्ही स्वतःला शुद्ध ठेवत नाही. मग आता ही शुद्धता कोणती शुद्धता आहे? ही बाह्यांगी शुद्धता आहे का? यहोशवाने सांगितलेलं आहे, तुम्ही आपणाला शुद्ध करा. म्हणजे काय? खूप चांगले कपडे घाला हा त्याचा अर्थ आहे का? चांगल्या प्रतीचा अत्तर तुम्ही फवारा असा त्याचा अर्थ आहे का? चांगला मेकअप करा हा त्याचा अर्थ आहे का? सूट बूट घालून तुम्ही स्वतःला तयार करा हा त्याचा अर्थ आहे का? नाही. तुमची आंतरिक शुद्धता होणं फार गरजेचं आहे. आंतरिक शुद्धता तुम्हाला करायची आहे, हा त्याचा अर्थ आहे. यहोशवाने त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही आपल्याला शुद्ध करा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये चमत्कार करणार आहे. एक अद्भुत गोष्ट परमेश्वर तुमच्यामध्ये करणार आहे. प्रियांनो, आम्ही आमच्या अंतःकरणाची शुद्धता केली आहे का? आम्हाला फार गरजेचं आहे. आम्ही वरून खूप छान रीतीने तयार होतो. आमचं प्रेझेंटेशन लोकांसमोर खूप छान असतं.
जे वरून इतरांना दिसतं ते खूप चांगलं आणि अट्रॅक्टिव्ह असतं, परंतु अंतःकरण किती विचारांनी आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, ज्याचं त्याला ठाऊक आहे. परमेश्वराला अंतःकरणाच्या शुद्धतेची अपेक्षा आहे. आम्ही वरून किती छान रीतीनं तयार झालो ह्याच्याशी परमेश्वराला काहीही घेणं देणं नाही. आमचं अंतःकरण त्याच्या बाबतीत शुद्ध आहे का, पारदर्शक आहे का, नीट आहे का, आमचं हृदय त्याच्याशी एक झालेलं आहे का, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आज या यहोशवानं जी गोष्ट सांगितलेली आहे त्या गोष्टीवरून किंवा त्याच्या सूचनेवरून आम्हाला हे समजावून घ्यायचं आहे की आम्ही वरून कितीही चांगल्या रीतीनं तयार झालेलो असलो तरी देखील आमच्या जीवनामध्ये जर चमत्कार आम्हाला हवे आहेत, जर परमेश्वरानं आमच्या जीवनामध्ये कार्य करावं अशी जर आमची अपेक्षा आहे, तर आमचं अंतःकरण मात्र त्याकरता शुद्ध असणं गरजेचं आहे. यहोशवानं सांगितलं, तुम्ही आपणाला शुद्ध करा, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये एक अद्भुत गोष्ट करणार आहे. ती कोणती अद्भुत गोष्ट आहे ती त्यांना आता उद्याच्या दिवशी पाहायची होती, दुसऱ्या दिवशी त्यांना पाहायची होती. आणि म्हणून त्यांच्या 3 दिवसाच्या या मुक्कामामध्ये आता तिसऱ्या दिवशी त्यांना तयारी करायची होती. स्वतःच्या अंतःकरणाची तयारी त्या लोकांनी केलेली आहे, इस्रायल लोकांनी ती तयारी केलेली आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी या यहोशवानं या सर्व याजकांना आज्ञा केली, कोष घ्या आणि चालू लागा पुढं. आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे सर्व याजकांनी तो कोष घेतलेला आहे. पुढे ज्याप्रमाणे आपण वाचू त्याप्रमाणे आपल्याला गोष्टी लक्षात येतील. त्यांनी कोष घेतला आणि ते सज्ज झालेले आहेत. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण इस्रायल राष्ट्र आहे. आणि आता ही अद्भुत गोष्ट काय होणार आहे, समोर दुथडी भरून वाहणारी यार्देन नदी आहे. आणि आता याजकांना आज्ञा केल्याप्रमाणे याजकांनी कोष घेतला आणि त्यांनी त्या यार्देन नदीच्या पाण्याला त्यांचे पाय लागले. आणि ती अद्भुत गोष्ट या इस्रायल लोकांच्या नजरेस पडली. यार्देन आटून गेलेली आहे. आमेन. यार्देन आटून गेलेली आहे. जी यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती, पूर या यार्देन नदीला आला होता. याजकांचे पाय त्या यार्देन नदीच्या काठावरती आहेत. काठानं वाहणाऱ्या पाण्याला याजकांचे पाय लागले आणि संपूर्ण यार्देन नदी आटून गेलेली आहे. प्रियानो, ही अद्भुत गोष्ट जी परमेश्वर त्यांच्या करता करणार होता ती अद्भुत गोष्ट त्यांनी पाहिलेली आहे. आणि मग यहोशवानं सांगितलं त्याप्रमाणे हे सर्व याजक तो कोष घेऊन यार्देनेच्या कोरड्या पात्रामध्ये मधोमध उभे राहिलेले आहेत. आणि कोरड्या पात्रातून हे सर्व इस्रायल लोक पार गेलेले आहेत. त्यांनी यार्देन नदी पार केलेले. दुसरा अनुभव हा त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं दिला. पहिला अनुभव तांबडा समुद्र त्यांनी ओलांडलेला आहे. आता दुसऱ्यांदा त्यांनी ही यार्देन नदी ओलांडलेली आहे. प्रियानो, हे दिवस कोणते आहेत माहिती आहे? हे दिवस आजच्या कॅलेंडर प्रमाणे मार्च एप्रिलचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये यार्देन नदी दुथडी भरून वाहते, म्हणजे पूर्ण फोर्स मध्ये ती वाहणारी नदी आहे. तिचे दोन्ही काठ तुडुंब भरून वाहिलेले असतात. कारण का, ज्या ठिकाणी या यार्देन नदीचा उगम आहे लबानोन पर्वतावरती, त्या पर्वताच्या पायथ्याशी ही यार्देन नदी उगम पावते. आणि हिवाळ्यामध्ये हा जो लबानोन पर्वत आहे हा संपूर्ण बर्फाच्छादित असतो, पूर्ण बर्फानं भरलेला असतो हिवाळ्याच्या सीझन मध्ये. आणि जसा उन्हाळा जवळ येऊ लागतो, तापमान ज्याप्रमाणे वाढतं त्याप्रमाणे तिथला जमा झालेला सगळा बर्फ हा वितळायला सुरुवात होते. आणि त्या वितळलेल्या बर्फाचं जे पाणी असतं त्या पाण्याची पातळी इतकी वाढती की कुणालाही सहज रीतीनं ती यार्देन नदी पार करता येणं शक्य होत नाही. ती अशक्यप्राय गोष्ट परमेश्वरानं इस्रायल लोकांसाठी करून दाखवलेली आहे. का? कारण त्यांनी स्वतःला शुद्ध केलं होतं. यहोशवानं सांगितलेलं आहे, तुम्ही आपल्याला शुद्ध करा, कारण उद्या परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक चमत्कार करणार आहे. प्रियांनो, हा चमत्कार या लोकांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला, पाहिला. सर्व लोक यार्देन पार करून पलीकडे गेलेले आहेत. आणि मग आता पलीकडच्या तीरावरती यरीहो नगरामध्ये प्रत्यक्ष त्यांनी आता प्रवेश केलेला असताना
ज्यावेळेस एकूण एक इस्रायल मनुष्य पलीकडे गेल्यानंतर त्यांनी आता पुन्हा हे देखील पाहिलं की कोश ज्यावेळेस अलीकडच्या तीरावर आलेला आहे, याजकांनी तो कोश आणलेला आहे आणि पुन्हा ती थांबलेली जी नदी आहे ती पुन्हा प्रवाहित झालेली आहे, पुन्हा ती नदी वाहू लागलेली आहे. प्रियांनो, हा अद्भुत चमत्कार या लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि आम्हाला वचन असं सांगतं की या लोकांनी म्हणजे इस्रायल लोकांनी अबीब महिन्यामध्ये 10व्या दिवशी ही यार्देन नदी पार केलेली आहे. यार्देन नदी 10व्या दिवशी पार केलेली आहे आणि मग 14व्या दिवशी त्यांनी तिथं वलांडणाचं भोजन केलेलं आहे. गिलगाल या ठिकाणी ते जे ठिकाण आहे त्याला नंतर एका कृतीमुळं गिलगाल हे नाव पडलेलं आहे. परंतु आता त्यांनी या यरीहोच्या बॉर्डरमध्ये प्रवेश केलेला आहे. यार्देन नदी पार करून आता ते आतमध्ये आलेले आहेत आणि 14व्या दिवशी अबीब महिन्याच्या 14व्या दिवशी त्यांनी वलांडण सण त्या ठिकाणी पाळलेला आहे. पहिला वलांडण सण कधी पाळला होता? केव्हा पाळला होता? पहिला वलांडण सण कधी पाळला होता? मोठ्याने बोला. केव्हा? मिस्रातून निघताना त्यांनी पहिल्यांदा हा वलांडण सण पाळला होता. त्यानंतर 40 वर्ष त्यांनी वलांडण सण पाळलेला नाही. आता ही दुसरी वेळ आहे की त्यांनी वलांडण सण पाळलेला आहे. प्रियांनो, त्यांनी वलांडण सण पाळत असताना काय केलेलं माहितीये? आम्हाला तिथं पाहायला मिळतं की या लोकांनी त्या ठिकाणी राहत असताना यार्देन नदी ओलांडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांनी तिथे उगवलेल्या धान्याची भाकर करून खाल्लेली आहे. त्या धान्याची त्यांनी काय केलेली आहे? बेखमीर भाकर खाल्लेली आहे. आणि बेखमीर भाकर त्यांनी खाल्ली, तिथला हुरडा त्यांनी खाल्लेला आहे. आणि ज्या दिवशी त्यांनी तिथल्या धान्याची बेखमीर भाकर खाल्ली, हुरडा खाल्ला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून परमेश्वरानं त्यांना मानना देणं बंद करून टाकलं. या यरीहोमध्ये येईपर्यंत परमेश्वरानं त्यांना मानना दिलेला होता. पण ज्या दिवशी त्यांनी बेखमीर भाकर खाल्ली, ज्या दिवशी त्यांनी हुरडा खाल्ला, त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून परमेश्वरानं त्यांना मानना पुरवणं बंद केलं. काय कारण असेल? काय कारण असेल? प्रियांनो, ते कारण आपण पुढे बघूयात. ज्यावेळेस हे इस्रायल लोक आता यरीहोमध्ये आलेले आहेत, म्हणजेच कनान देश आता त्यांना अजून घ्यायचा आहे. या कनान देशाच्या बॉर्डरवरती आता हे सगळेजण राहत आहेत. यार्देन नदी पार करून आलेले आहेत. त्यांनी वलांडण सण पाळलेला आहे. आता त्यांच्या समोर लक्ष आहे. ते लक्ष म्हणजे यरीहो नगर घ्यायचं. जे नगर हेरण्याकरता 2 हेर पाठवले होते, ज्यांनी बातमी आणली होती, त्याप्रमाणे त्यांनी आता पुढे काही कालांतरानंतर आगेकूच केलेले आहे. ते पुढे सरसावलेले आहेत. ठरल्याप्रमाणे त्यांनी यरीहो नगर घेतलं. त्यानंतर त्यांनी आय नगर घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या कनान देशामध्ये जाईपर्यंत मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणं होते, जे राजे होते, त्या सर्व राजांचा निपात करत या इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे कनान देश हस्तगत केलेला आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं यहोशुआचा ग्रंथ 21वा अध्याय, ज्याच्यामधले 43 ते 45 वचन आपण वाचलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं याप्रमाणे यहोवाने इस्रायलास जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याविषयी शपथ केली होती तो अवघा त्यांना दिलेला आहे. हे लोक मजल दर मजल करत आतमध्ये आलेले आहेत. परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते चालत आलेले आहे. पूर्वीच्या पिढीप्रमाणे, आधीच्या पिढीप्रमाणे या लोकांनी कोणत्याही प्रकारे कुरकुर केलेले नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांची प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकलेली आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. समोर दुथडी भरून वाहणारी यार्देन नदी बघून ते घाबरले नाहीत. पण यहोशुआनं सांगितलं त्याप्रमाणे स्वतःला शुद्ध केलं आणि परमेश्वराच्या वचनावरती त्यांनी विश्वास ठेवला. परमेश्वर तुमच्या जीवनात चमत्कार उद्या करणार आहे तर करणार आहे. आणि त्या चमत्काराचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. यार्देन नदी पार करून ते आतमध्ये आले आणि त्यांनी ते यरीहो शहर घेतलेलं आहे. त्यानंतर आय शहर घेतलं. मध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजांचा निपात त्यांनी केलेला आहे. आणि आता जो कनान देश परमेश्वरानं त्यांना देऊ केला होता
त्यांच्या पूर्वजांना त्यांना सांगितलं होतं. ह्यांचा मूळ पूर्वज कोण आहे? यांचा मूळ पूर्वज कोण आहे? अब्राहम. अब्राहमाला परमेश्वरानं अभिवचन दिलं होतं. अब्राहमाला सांगितलं होतं. त्या अब्राहमाला दिलेल्या अभिवचनानुसार त्याच्या या सर्व संततीला आता परमेश्वरानं हा दुधामाजाचा प्रदेश दिलेला आहे. वचनदत्त देश आता परमेश्वरानं त्यांना देऊ केलेला आहे. परमेश्वर अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. परमेश्वर जे तुम्हाला आणि मला अभिवचन देतो, परमेश्वर जो तुमच्याशी आणि माझ्याशी करार करतो, तो करार पूर्ण करणारा देव आहे प्रियानो. तो कधीच त्याचं वचन रिकामं जाऊ देत नाही. आम्ही भले विसरून जाऊ, परंतु परमेश्वर कधीच त्याचं अभिवचन विसरत नाही. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याची पूर्तता करणारा देव आहे. अब्राहमाला दिलेलं जे अभिवचन आहे त्या अभिवचनाप्रमाणे त्याच्या पुढच्या संततीला परमेश्वरानं हा दुधामधाचा प्रदेश देव केलेला आहे. प्रियानो, या संपूर्ण घटनेकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आमचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन या घटनांना, पवित्र शास्त्रामधील वचनांना आम्ही रिलेट करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचं ज्यावेळेस लागूकरण करण्याचा प्रयत्न करतो. आज 2000 सालामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही कुठे आहोत? आम्हाला काय पाहायला मिळतं? या घटनांच्या माध्यमातून आम्हाला काय शिकायला मिळतं? प्रियानो, ज्यावेळेस हे सर्व इस्रायली लोक मिस्रामधून बाहेर पडले, 40 वर्ष परमेश्वरानं त्यांना रानामधून चालवलेलं आहे. 40 वर्ष का? कारण त्यांचा हट्ट जो होता, त्यांची बंडखोर प्रवृत्ती, त्यांनी परमेश्वराविरुद्ध केलेलं पाप, त्यांचं दुष्कर्म, त्यांचा व्यभिचार, या सर्व गोष्टींमुळं परमेश्वरानं 11 दिवसांची वाट असणारा जो 11 दिवसांची जी वाट होती त्या वाटेला परमेश्वरानं, त्या मार्गाला 40 वर्षांमध्ये परावर्तित केलं. 40 वर्ष त्यांना, या लोकांना परमेश्वरानं रानाचा प्रवास घडवलेला आहे. त्यांना परमेश्वरानं त्याच्यावरती अवलंबून राहायला लावलेलं आहे. देवावरती अवलंबून राहणं म्हणजे काय हे परमेश्वराला त्यांना शिकवायचं होतं. आणि म्हणून 40 वर्ष या लोकांना परमेश्वरानं रानामधून प्रवास करायला लावलं होतं. जी संपूर्ण पिढी त्या मिस्रामधून बाहेर पडली होती, आम्ही जर बारकाईनं वाचलं तर त्यातील एकही मनुष्य या दुधामधाच्या प्रदेशामध्ये किंवा या देशामध्ये गेलेला नाही. त्या सर्वांना परमेश्वरानं रानामध्येच मारून टाकलं. ज्या देवानं त्यांना बाहेर काढलं, परंतु त्यातील कुणीही त्या प्रदेशामध्ये, त्या देशामध्ये, त्या वचनदत्त देशामध्ये कुणी जाऊ शकलं नाही. त्यांची ही पुढची पिढी आहे की ज्या पिढीनं हा देश हस्तगत केलेला आहे. त्यांच्या त्या आधीच्या पिढीच्या दुष्कर्मांमुळं, देवाविरुद्ध केलेल्या बंडामुळं त्यांना तो देश पाहता नाही आला. प्रियानो, आम्ही त्या इस्रायली लोकांशी ज्यावेळेस आमच्या जीवनाचं लागूकरण करतो, आम्ही कुठं आहोत? आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करतो का? आम्ही त्यानं सांगितलेल्या आज्ञा किती प्रमाणामध्ये पाळतो? आम्ही भ्रष्टाचार करतो का? आम्ही व्यभिचार करतो का? आम्ही मूर्तीपूजा करतो का? या प्रश्नांची उत्तरं आम्ही रोज स्वतःला विचारली पाहिजे. आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगत असताना आम्ही मूर्तीपूजा करत नाही, हे त्याचं फार सोपं उत्तर असेल. पाळक साहेब, तुम्ही काय म्हणताय? आम्ही नाही मूर्तीपूजा करत. पण मूर्तीपूजा कशाला म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रात आम्ही वाचलंय. आमच्या जीवनामध्ये असणारे जे सर्व प्रकारचे पाप आहेत, जी सर्व प्रकारची पातकं आहेत, त्या सर्व पातकांना पवित्र शास्त्र मूर्तीपूजा म्हणून संबोधत आहे. आमच्यामध्ये असणारी दुष्ट दृष्टी, दुष्ट प्रवृत्ती, एकमेकांविरुद्ध असणारा हेवा, एकमेकांबद्दल असणारा आमच्या मनामध्ये कटुता, एकमेकांबद्दल असणारा राग, भांडण, तंटा, द्वेष, या सर्व गोष्टी ज्या आहेत, या जर आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही वर्षानुवर्ष ठेवलेल्या आहेत, वर्षानुवर्ष आम्ही या बाळगत आहोत, तर लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही मूर्तीपूजकच आहोत. आम्ही मूर्तीपूजकच आहोत. आणि मग आम्ही कोणत्या अर्थानं म्हणतो की आम्ही मूर्तीपूजा करत नाही? प्रियांनो, फक्त मूर्तीची पूजा करणं म्हणजे मूर्तीपूजा नाही.
या सर्व देवाला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आमच्या अंतःकरणामध्ये जे आम्ही घेऊन वावरतो आणि रोज आमचं जीवन जगतो, प्रियानो, आम्ही रोज देवाला क्रोधाविष्ट करणारे लोक आहोत. आम्ही रोज परमेश्वराच्या विरोधात जाऊन आम्ही मूर्तीपूजा करणारे लोक आहोत. ही जी दुसरी पिढी होती, या दुसऱ्या पिढीनं कोणत्याही प्रकारे कुरकुर केली नाही. आमच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर करतो का? हो, करतो. ज्यावेळेस आमच्या प्रार्थनांची उत्तरं आम्हाला मिळत नाही, ज्यावेळेस आमच्या प्रार्थनांना उत्तरं मिळण्याकरता वेळ लागतो, विलंब लागतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराला दूषण देतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराला दोष देतो की हे परमेश्वरा, मी रोज तुझी प्रार्थना करतो, मी रोज तुझी प्रार्थना करते, तू माझं का ऐकत नाही? आणि मग देवाविषयी आम्ही याच्या त्याच्या जवळ बोलतो की परमेश्वरानं हे माझ्याच बाबतीत असं का केलं? प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही कुरकुर करणारे नसावेत. या पिढीनं कोणत्याही प्रकारे कुरकुर केली नाही. त्यांच्या समोर यार्देन नदी होती, परंतु यार्देन नदीसाठी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारे कुरकुर केली नाही. त्यांनी यहोशवानं सांगितलं त्याप्रमाणे केलं आणि त्यांनी त्या संपूर्ण कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी तो देश हस्तगत केलेला आहे. प्रियांनो, आमच्याही जीवनामध्ये अनेक वेळा कठीण प्रसंग येतात, अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये आजारपण असतात, आर्थिक विवंचना असते, परंतु प्रियांनो, आम्ही कुरकुर करतो का? आम्ही आमच्या या सर्व कठीण परिस्थिती करता देवाकडे जातो का? हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. प्रियांनो, या लोकांनी त्यांना जे अधिकारी दिले होते त्या सर्वांचं त्यांनी ऐकलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमची दृष्टी कोशावरती ठेवायची आहे. त्या कोशामध्ये आणि तुमच्यामध्ये 2000 हातांचं अंतर असायला पाहिजे. प्रियांनो, कोशाचा सन्मान या लोकांनी केलेला आहे. कोशावरती त्यांची दृष्टी त्यांनी खिळवून ठेवलेली आहे. आज आम्ही देवाच्या वचनांचा सन्मान करतो का? की ही पवित्र वचनं जी आहेत, ही पवित्र वचनं आम्ही आमच्या स्वतःच्या सोयीप्रमाणे तोडून मोडून आम्ही वापरतो. आम्हाला ज्याप्रमाणे त्याचा अर्थ अपेक्षित आहे, आम्हाला ज्याप्रमाणे या वचनांचा अर्थ हवा आहे, त्याप्रमाणे या वचनांचा अर्थ आम्ही लावतो का? प्रियांनो, जर तसं करत असू तर आज देवानं आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली. आम्ही थांबलं पाहिजे, आम्ही परमेश्वराच्या वचनांचा आदर केला पाहिजे, आम्ही परमेश्वराच्या वचनांचा आम्ही सन्मान केला पाहिजे. या लोकांना ज्यावेळेस परमेश्वराने यार्देनेच्या पलीकडे नेलेलं आहे त्यावेळेस तिथे एक फार मोठी घटना घडलेली. काय घडलं होतं तिथं? 5व्या अध्यायामध्ये याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. घरी जाऊन जरूर वाचा. तिथे या सर्व पुरुषांची सुनता करण्यात आली होती. परमेश्वरानं यहोशवाला सांगितलेलं आहे की हे जे सर्व तुझ्यामध्ये पुरुष आहेत या सगळ्यांची सुनता तुला करायची आहे आणि सुनता केल्याशिवाय कुणालाही कनान देशामध्ये जाता येणार नव्हतं. ती सुनता या यार्देनेच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांची यहोशवानं केलेली आहे. गारगोटीच्या धारेनं या सर्व पुरुषांची सुनता त्यानं केली, कारण बेसुनत पुरुष त्यांना तिथे न्यायचा नव्हता. परमेश्वराला कोणताही बेसुनत पुरुष त्या कनान देशामध्ये न्यायचा नव्हता. आणि म्हणून हे जे लोक या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये जन्माला आले होते, ज्यांची सुनता या रानामध्ये झाली नव्हती, परमेश्वरानं या प्रत्येक पुरुषाची सुनता करायला सांगितलेलं आहे. प्रियांनो, विचार करा, किती वेळ लागला असेल, किती कालावधी गेला असेल, आणि या लोकांना बरं होण्याकरता आता किती वेळ लागणार होता. परंतु परमेश्वरानं या प्रत्येक इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये फार महान आणि मोठं कार्य त्या यार्देनेच्या काठावरती केलेलं आहे. परमेश्वरानं त्यांना यहोशवाला सांगितलेलं आहे की या सगळ्यांची सुनता तुला करायची आहे. त्या प्रत्येकाची सुनता झाल्याशिवाय तिथं त्यांना जाता येणार नाही. त्याप्रमाणे यहोशवानं सुनता केली. आता सुनता केल्यानंतरचा जो पिरियड आहे, जो कालावधी आहे, लक्षात घ्या प्रियांनो, या इस्रायली पुरुषांमध्ये आता ती ताकद राहिली नव्हती की जर त्यांच्यावरती हल्ला झाला तर ते हल्ला करणाऱ्या त्यांच्या शत्रूशी लढू शकतील. ते शारीरिक दृष्ट्या दुर्बळ झाले होते. ज्या वेळेस त्यांनी तो वलांडण सण तिथं साजरा केला त्या दरम्यान त्यांची सुनता झालेली आहे आणि ते शारीरिक दृष्ट्या आता दुर्बळ झालेले आहेत. परंतु प्रियांनो, लक्षात घ्या,
त्यांच्या या दुर्बळ अवस्थेमध्ये परमेश्वरानं त्यांचं संरक्षण केलेलं आहे. कारण यरीहो आता जवळच आहे. कदाचित यरीहोच्या लोकांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं असतं. आय नगर पुढं आहे, आय नगरामधल्या लोकांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं असतं. पुढं त्याच्या कनान देश आहे, त्या लोकांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं असतं. परंतु परमेश्वरानं अद्भुत रीतीनं या लोकांचा सांभाळ परदेशामध्ये केलेला आहे. त्यांनी यरीहोच्या बॉर्डरवरती असताना या यहोशवानं त्यांची सुनता केली आणि त्या सुनतेचा जो ढीग आहे, तुम्ही घरी जाऊन वाचा, त्या ढिगाला, त्या ठिकाणी जिथे ही सुनता करण्यात आली तो लोटून देणं. गिलगाल म्हणजे काय? लोटून देणं. गिलगाल या शब्दाचा अर्थ लोटून देणं. त्यानं परमेश्वरानं त्यांचे सर्व, त्यांच्यामधील असणारे ज्या सर्व देवाला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापासून काढून टाकलेल्या आहेत. त्या काढून टाकणं म्हणजे काय? त्यानं जणू काय ते ढकलून दिलेलं आहे. त्या डोंगरावरून ढकलून देणं. एखादा मोठा दगड जर एखाद्या पर्वतावरून, एखाद्या डोंगरावरून ढकलून दिल्यानंतर तो ज्याप्रमाणे घरंगळत जातो, ते घरंगळत जाणं म्हणजे गिलगाल होय. आणि त्यांच्यामधून परमेश्वराने या सर्व गोष्टी काढून टाकल्या त्या सुनतेच्या माध्यमातून. आणि प्रियानो, ती जी रास झाली होती ती रास ढकलून देण्यात आलेली आहे. त्या त्वचांची जी रास होती ते ढकलून देण्यात आले. प्रियानो, ह्या करता त्या ठिकाणाला गिलगाल हे नाव पडलेलं आहे. आणि मग आता तिथे त्यावेळेस त्यांचं जे वास्तव्य झालेलं आहे, जो कालावधी त्यांना त्या ठिकाणी लागलेला आहे, त्या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं? तिथं त्यांनी शेती केलेली आहे. आणि त्या शेतीमधून जे धान्य आलेलं आहे त्या धान्याची बेखमीर भाकर या इस्रायल लोकांनी खाल्लेली आहे. तिचा हुरडा त्यांनी खाल्लेला आहे त्या शेतातील. आणि ज्या दिवशी त्यांनी बेखमीर भाकर खाल्ली, ज्या दिवशी हुरडा खाल्ला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून परमेश्वरानं मानना देणं बंद केलं. हे त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे. परमेश्वरानं का मानना देणं बंद केलं? कारण त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्या वास्तव्यामध्ये त्यांनी शेती केलेली आहे आणि त्या शेतीतून आलेलं जे पहिलं धान्य आहे त्या धान्याची त्यांनी भाकर केली आणि तो हुरडा खाल्लेला आहे. आणि परमेश्वरानं त्यांचा मानना बंद करून टाकला. प्रियानो, आज 2025 सालामध्ये आम्ही ज्यावेळेस विचार करतो आमचा मानना काय आहे, 40 वर्ष परमेश्वरानं या लोकांना रानामधून चालवलेलं आहे. त्यांना हर तऱ्हेनं संरक्षण दिलेलं आहे. त्यांची काळजी घेतलेली आहे. स्वर्गीय मानना त्यांना पुरवलेला आहे. आज 2025 सालामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्या करता मानना काय आहे? आमच्या करता आमचा रोजचा मानना परमेश्वराचं वचन आहे. आमचा मानना हे देवाचं वचन आमच्या करता रोज आमच्यासाठी हा मानना आहे. प्रियानो, आमच्या आध्यात्मिक वाढी करता हा देवाचा मानना, जे पवित्र वचन, जे पवित्र बायबल आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आहे. प्रियानो, हे पवित्र वचन म्हणजे आमच्या आध्यात्मिक वाढी करता आमचा मानना आहे. आम्ही जर हे अन्न खाल्लं नाही, आम्ही जर या अन्नाकडे दुर्लक्ष केलं तर लक्षात घ्या, आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या कुपोषित होत जाणार आहोत. आमचं कुपोषण होणार आहे, आमची आध्यात्मिक वाढ होणार नाही. आणि म्हणून आम्हाला जर आध्यात्मिक वाढ हवी आहे, आम्हाला देवामध्ये राहायचं आहे, देवामध्ये आम्हाला वाढायचं आहे, तर हा मानना खाल्ल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि आम्ही रोज आणि रोज ज्यावेळेस परमेश्वराचं वचन स्वीकारतो, देवाचं वचन आम्ही ग्रहण करतो, त्यावेळेस आम्ही काय करतो? त्यावेळेस आम्ही परमेश्वराला जाणत असतो, आम्ही देवाच्या जवळ जात असतो. जितकं देवाचं वचन आम्ही रोज आणि रोज वाचू, जितकं परमेश्वराचं वचन आम्ही रोज आणि रोज ग्रहण करू, तितकं आम्ही परमेश्वराला त्याच्या जवळ जाऊ, त्याच्या समीप जाऊ. अजून आमचा मानना काय आहे? आज 2025 सालामध्ये आमचा अजून कोणत्या प्रकारचा मानना आहे की जो आम्ही सेवन करत असतो? ज्यावेळेस आम्ही प्रभू भोजन घेण्याकरता या पवित्र वेदीजवळ येतो, त्या पवित्र भोजनामधील जी भाकर आहे ती भाकर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक आहे. त्या पवित्र भोजनामधील द्राक्षरस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. आम्ही ज्यावेळेस ती भाकर आणि द्राक्षरस सेवन करतो, ते सेवन करणं म्हणजे आम्ही ख्रिस्ताला ग्रहण करतो. आमचा मानना तो आहे.
ती भाकर आणि तो द्राक्षरस आज आमचा मानना आहे. प्रियानो, त्या भाकरीच्या आणि द्राक्षरसाच्या सेवनातून आमच्या ख्रिस्ताला आम्ही परिधान करत असतो. आमचा ख्रिस्त आमचा मानना आहे. प्रियानो, देवाचं पवित्र वचन वाचल्यानं, त्याचं चिंतन मनन केल्यानं आम्ही परमेश्वराच्या जवळ जातो. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र सहभागितेमध्ये सहभागी होतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला त्याच्या शरीराच्या प्रतीकाला म्हणजे भाकरीला आणि द्राक्षरसाला आम्ही ज्यावेळेस ग्रहण करतो, त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला ग्रहण करणारे ठरतो. प्रियानो, आमच्याकरता हा मान आहे. आज या संपूर्ण घटनेकडं आमचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन, आमचं मंडळीच्या पातळीवरचं जीवन ज्यावेळेस आम्ही रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्हाला आमच्यामध्ये काही उणेवा दिसतात का? जर दिसत असतील तर लक्षात घ्या प्रियानो, परमेश्वराचा आत्मा आम्हाला चालवत आहे. आम्हाला आमच्यातील उणेवा, आमच्यातील चुका ह्या दिसल्याच पाहिजेत, परंतु त्या दिसून उपयोग नाही, त्या तशाच ठेवून उपयोग नाही. आम्हाला त्यांच्या पुढे जाणं गरजेचं आहे. त्या सर्व उणीवा, ते सर्व दोष आम्हाला कायमचे हद्दपार करणं गरजेचं आहे आणि आम्हाला त्या पवित्र आत्म्याला स्वीकारणं गरजेचं आहे. प्रियानो, या लोकांशी ज्यावेळेस आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनाचं कंपॅरिझन करतो, त्यावेळेस आम्ही तक्रार करणारे आहोत का, ह्याचा विचार आम्हाला करायचा आहे. आम्ही कुरकुर करणारे आहोत का? आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करणारे आहोत का? आम्ही देवाच्या आज्ञांचं पालन करणारे आहोत का? आम्ही शुद्धतेनं जीवन जगणारे आहोत का? हे सर्व प्रश्न आमच्या अंतःकरणाला आज आम्हाला विचारायचा आहे. प्रियानो, ज्यांची सुनता झाली त्यांच्याकरता तो काळ खूप कठीण होता. त्या कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ते लोक होते, त्यावेळेस परमेश्वरानं अद्भुत रीतीनं त्यांना संरक्षण पुरवलेलं आहे. प्रियानो, आम्ही देखील आमच्या कठीण परिस्थितीमधून जात असताना त्या देवाचं सहाय्य मागतो का, की आम्ही आमच्या कठीण परिस्थिती करता परमेश्वराला दोष देतो? प्रियानो, हा प्रश्न आमच्या जीवनामध्ये आम्हाला विचारायचा आहे. परमेश्वरानं अब्राहमाला अभिवचन दिलं होतं. ते अभिवचन परमेश्वरानं कनान देशामध्ये त्याच्या पुढच्या पिढ्यांना नेऊन पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज तुमच्या आणि माझ्याकरता असं काही अभिवचन आहे का? असं कोणत्या प्रकारचं अभिवचन आम्हाला मिळालेलं आहे? आठवतंय आपल्याला काय? आपल्याला असं अभिवचन मिळालेलं आहे हे माहिती आहे का? मिळालेलं आहे? आपण बघूया. 2000 वर्षापूर्वी आम्हाला आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तानं एक अभिवचन दिलेलं आहे, जे आम्ही मगाशी वाचलेलं आहे. काय म्हटलेलं प्रभू येशू ख्रिस्तानं? बघा, योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय, तिथं काय म्हटलेलं आहे? तुमचं अंतःकरण घाबरू नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या बापाच्या घरात पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आमेन. हे अभिवचन प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला मला दिलेलं आहे. ख्रिस्त काय म्हणत आहे? मी तुमच्याकरता जागा तयार करण्याकरता जात आहे. तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. कारण जिथं मी आहे तिथे तुम्हीही असावं. मग आम्हाला हे जर अभिवचन 2000 वर्षापूर्वी ख्रिस्तानं दिलेलं आहे, तर मग आमचा कनान देश कोणता आहे? आमचा कनान देश कोणता आहे? स्वर्गीय यरुशलेम आमचा कनान देश आहे. आमचा कनान देश स्वर्गीय यरुशलेम आहे. यहोशवानं इस्रायल लोकांना कनान देशामध्ये नेलं होतं. यहोशवा इस्रायल लोकांचा नेता होता. आज आमचा नेता कोण आहे? आमचा नेता आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्यानं ते वचन 2000 वर्षापूर्वी आम्हाला आधीच दिलेलं आहे. जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावं अशी माझी इच्छा आहे. आमची इच्छा आहे का? आमची इच्छा आहे का त्या यरुशलेमेमध्ये आमच्या देवासह अनंत काळचं सार्वकालिक जीवन आम्हाला मिळावं? ही आमची इच्छा आहे का? जर आमची इच्छा आहे तर आम्हाला तयारी करण्याची गरज आहे. आम्हाला तयारी करण्याची गरज आहे. कोणती तयारी करायची आहे?
3 दिवस इस्रायल लोक यार्देनीच्या काठी होते, त्यांची तयारी परमेश्वरानं करून घेतली. आज आम्ही कृपेच्या काळामध्ये जीवन जगत आहोत. हा आमच्या तयारीचा काळ आहे प्रियानो. आम्हाला कोणती तयारी करायची आहे? आम्हाला तयारी करायची आहे आमच्यामधील असणारे जे पाप आहे ते काढून टाकायचं आहे. आमच्यामध्ये असणाऱ्या कुवासना, आमच्यामध्ये असणाऱ्या एकमेकांबद्दलचे द्वेष, राग, मत्सर, कलह, आमच्यामध्ये असणाऱ्या व्यभिचार, भ्रष्टाचारी प्रवृत्ती, या सर्व गोष्टी आमच्यामधून हद्दपार करायचे. हा तयारीचा काळ आहे. आमची इच्छा खूप आहे की आम्हाला त्या यरूशलेममध्ये जायचं आहे, परंतु तिथं जाणं जितकं सोपं आहे तितकंच अवघड देखील आहे. तिथं जाण्याकरता आम्हाला तयारी करायची आहे. आणि ही तयारी करायची आहे म्हणजे काय, तर आम्हाला आमच्यातील सर्व परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्यामधून काढून टाकायच्या आहेत. जर ही अडखळणं आमच्यामधून आम्ही काढून टाकू शकलो, परमेश्वराला आवडणारं आमचं जीवन असलं, तर लक्षात ठेवा प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेल्या अभिवचनाप्रमाणे तो आम्हाला तिथं घेऊन जाणार आहे. इस्रायल लोकांनी त्यांच्या मार्गातील अडखळणं दूर केली. त्यांनी यरीहो शहर घेतलेलं आहे, त्यांनी आय शहर घेतलेलं आहे, त्यांच्या मार्गातील असणाऱ्या राजांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. ही सर्व अडखळणं त्यांच्या मार्गामध्ये होती, ती सर्व त्यांनी काढून टाकली. परमेश्वराने त्यांना विजय दिला. तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला पापावरती विजय मिळवण्याकरता सहाय्य करणार नाही का? निश्चित अर्थानं सहाय्य करणार आहे. आम्हाला गरज आहे ती सकारात्मकतेनं परमेश्वराला शरण जाण्याची आणि त्याला प्रतिसाद देण्याची. आज आमची तयारी आहे का? प्रियानो, आमची तयारी असणं फार गरजेचं आहे. तो वर तुम्हाला आणि मला घ्यायला कधी येणार हे आम्हाला माहिती नाही, ते खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती नाही, परंतु तो येणार हे निश्चित आहे. आणि तो त्याच्या वधू करता येणार आहे, त्या वधूला घेऊन जाण्याकरता येणार आहे. प्रियानो, आमची तयारी आहे का? या काळामध्ये आम्हाला आमची तयारी करता यावी, याकरता परमेश्वर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो प्रभू. पिता परमेश्वरा, तू या तुझ्या लोकांच्या द्वारे आमच्याशी बोललास, तू आम्हाला शिकवलंस, तू आम्हाला सांगितलंस. यहोशवा हा इस्रायल लोकांचा नेता होता की ज्यानं कनान देशामध्ये तुझ्या लोकांना नेलेला आहे. प्रभू, आज आमचा नेता, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. परमेश्वरा बापा, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही वागत आहोत का? आम्ही आमच्या अंतःकरणाची तयारी केली आहे का? जर केली नसेल तर परमेश्वरा, ती तयारी करण्याकरता आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, धैर्य दे, आणि तुला न आवडणाऱ्या सर्व गोष्टी आमच्यामधून काढून टाक प्रभू. आणि पिता परमेश्वरा, जो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आम्हाला घ्यायला येणार आहे, त्या आमच्या नेत्याच्या अधिपत्याखाली आम्हाला स्वर्गीय यरूशलेममध्ये कायम स्वरूपी प्रवेश करता यावा, याकरता प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन.